मोज्तबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते। मोज्तबांची निवड 2 दिवसांपूर्वी झाली सर्वोच्च नेतेपदी। मात्र या 2 दिवसात मोज्तबा खामेनींचा एकही व्हिडिओ, एकही भाषण किंवा एकही फोटो समोर आलेला नाही। एवढंच काय तर त्यांचा एखादा लिखित संदेश सुद्धा देशाच्या नावे समोर आलेला नाहीये। त्यामुळे मोज्तबा खामेनी आहेत कुठे असा सवाल विचारला जातोय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या थिअरीज सुद्धा समोर येत आहेत। मोज्तबा खामेनी हे जखमी झालेत, कोणी म्हणतंय मोज्तबा खामेनी यांचा मृत्यू झाला असाही एक दावा केला जातोय। मात्र मोज्तबा खामेनीबद्दल इराण सरकार चकार शब्द काढायला तयार नाहीये। ही इराण सरकारची रणनीती आहे की खरंच मोज्तबा खामेनींना काही झालंय? आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। इस्रायलच्या हल्ल्यात मोज्तबा जखमी। अमेरिका आणि इराणचं पुढचं टार्गेट मोज्तबा। मोज्तबा खामेनींचं नेमकं झालंय काय? कुठे आहे मोज्तबा खामेनी हा प्रश्न जगभरात विचारला जातोय। कारण मोज्तबा हे आयातुल्ला खामेनींचे वारसदार झाले, इराणचे सर्वोच्च नेते झाले। त्याला आता 48 तास उलटले, पण मोज्तबांचा एकही व्हिडिओ, एकही फोटो किंवा एकही संदेश समोर आलेला नाहीये। त्यामुळेच हा प्रश्न विचारला जातोय, कुठे आहेत मोज्तबा खामेनी? मोज्तबा खामेनींना इराणमधल्या 88 धर्मगुरूंनी इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त केलं। मात्र त्यानंतर मोज्तबा यांच्याबद्दल सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगतायत। मोज्तबांवर हल्ला झालाय का? मोज्तबा इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झालेत का? मोज्तबा खामेनी समोर का येत नाहीयेत? इराणमध्ये मोज्तबांची सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते, पण मोज्तबा दिसलेच नाहीत। त्यांचा एक फोटो सुद्धा दिसला नाही। त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या जात आहेत। इस्रायलनं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मोज्तबा हे गंभीर जखमी झाले आहेत। इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलनं खामेनी जखमी असल्याची बातमी दिली होती। या सरकारी चॅनल्सनी रमजान युद्धातला एक जखमी सैनिक असं मोज्तबा यांचं वर्णन केलंय, पण मोज्तबा यांच्या दुखापतीबद्दल मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही। मोज्तबा जिवंत आहेत, पण लपून बसले आहेत। मोज्तबा देवाच्या कृपेनं सुरक्षित आणि सुखरूप आहेत असं सरकारचे सल्लागार युसेफ पेजेशकियान यांनी म्हटलंय। इराणमध्ये सध्या अनेक नाट्यमय हालचाली होत आहेत आणि इराणचे जे सुप्रीम लीडर आहेत मोज्तबा खामेनी, त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत। 11 मार्चला त्यांना इराणचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती आणि आपल्याला आठवत असेल की 28 फेब्रुवारीला ज्यावेळेला अली खामेनी यांचं निधन झालं होतं, तर त्यानंतर जी त्यांची असेंब्ली आहे त्यांनी मोज्तबा यांची 8 मार्चला मुख्य नेता म्हणून निवड केली होती आणि आता मोज्तबा हे जखमी झाले आहेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। परंतु इराणचे जे वर्तमानपत्र आहेत ते म्हणतात की ते गुप्त ठिकाणी लपून युद्धाचं नेतृत्व करत आहेत, कारण जर ते उघडपणे बाहेर फिरत राहिले तर त्यांना मारण्यात येईल म्हणून। परंतु ते अतिशय त्यांची प्रकृती छान आहे आणि ते चांगल्या प्रकारे लढू शकतात। मोज्तबा यांच्याबद्दलच्या या वेगवेगळ्या थिअरीजमुळे मोज्तबा यांचं नेमकं झालंय काय याचं गूढ वाढलंय। मोज्तबा यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर चीन आणि रशियाकडून त्यांचं स्वागत करण्यात आलंय, पण अमेरिकेनं मोज्तबांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे। आमचं मत विचारात न घेता नेता निवडाल तर तो किती काळ पदावर असेल हे सांगता येत नाही असं म्हणत अमेरिकेनं इराणला आधीच इशारा दिला होता। इराणमध्ये जो कोणी आयातुल्ला खामेनींचा उत्तराधिकारी होईल, इस्रायल त्याचा पाठलाग करेल अशी धमकी इस्रायलनंही दिली होती। मोज्तबांची नियुक्ती होताच इराण पुढची 10 वर्ष युद्धासाठी तयार आहे असे संकेतच इराणनं दिले आहेत। मोज्तबा हे जास्त चांगली लढाई करून इराणला हे युद्ध जिंकून देऊ शकतील का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही। सध्या इराणची परिस्थिती ही पुष्कळ गंभीर झालेली आहे। त्यांचं जे हवाई दल होतं, त्यांचं जे नौदल होतं, त्यांची जे इतर सुरक्षा दलं होती, या सगळ्यांना अमेरिकेने आणि इस्रायलने बर्बाद केलेलं आहे। त्यांचे जे प्रॉक्सीज आहेत, म्हणजे एक तर आहे हमास, दुसरा आहे हिजबुल्ला आणि तिसरं आहे हुथीज जे येमेनमध्ये आहेत, ज्यांचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। परंतु सध्या इराणकडे जी क्षमता आहे ती म्हणजे
छुपं युद्ध लढणं आणि ते अमेरिका आणि अमेरिकेचे बेसेस जे आखाती देशात आहेत त्याच्यावरती हल्ले करतायत. आयातुल्ला खामेनींना भीती होती की रात्री हल्ला होईल. मात्र अमेरिका आणि इस्रायलनं शेवटच्या क्षणी प्लॅन बदलला आणि रात्रीऐवजी सकाळी हल्ला केला. त्यात खामेनींचा खात्मा झालाय. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून इराणची सगळी यंत्रणा हॅक करण्यात आली होती. या सगळ्या भडकलेल्या युद्ध परिस्थितीत ट्रम्प आणि इस्रायलचं पुढचं टार्गेट मोज्तबा खामेनी असू शकतात. त्यासाठीच सावध पावलं म्हणून मोज्तबा खामेनींचा ठाव ठिकाणा समजत नाही आहे. त्यांचा व्हिडिओसुद्धा समोर येत नाही आहे असा अंदाज लावला जातोय. अमेरिका आणि इस्रायलच्या ताकदीपुढे मोज्तबा खामेनींचा टिकाव लागणार का? खामेनी दोन्ही देशांशी निकरानं लढणार का? की अमेरिका इराणमध्ये त्यांना हवा असलेला नेता बसवल्याशिवाय ते दोघेही गप्प बसणार नाहीत? हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.